सीना नदीला जो पूर आलेला आहे, पूरग्रस्तांची आणि पुलाची नदीची पाहणी करण्याकरता करमाळमाडाचे आमदार नारायणआबा पाटील हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत. तर जाणून घ्यावं त्यांच्याकडून आपण की रेस्क्यूसाठी किंवा यासाठी काय काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. गावामध्ये पापनसमध्ये किंवा अजून आमच्या करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा अतिशय आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि बऱ्यापैकी पाणी जे आहे ते पूर्ण तुम्हाला 2-2, 3-3 किलोमीटर असं पसरलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांना घरातून बाहेर निघायची पंचायत जरी निघालं तरी सुद्धा बाहेर बाहेर पाण्याच्या भीतीमुळे लोक घरातून बाहेर निघायला मागणार. आणि वास्तविक पाहता हे जे संकट जे आहे ते नैसर्गिक संकट आहे. हे काय जाणून बुजून केलेलं नाही किंवा काय नाही, परंतु ह्या संकटाला तुम्ही आम्ही सगळ्यांनी धैर्याने सामोरं गेलं पाहिजे. सर्वसामान्याला तुम्ही आम्ही सगळ्यांनी न्याय दिला पाहिजे असं या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचं आहे. या ठिकाणी शासनाच्या दरबारी मी निश्चित प्रश्न मांडेल की या भागामध्ये जे काही सुनामी दुष्काळ निर्माण झाला, ओला दुष्काळ निर्माण झालेला आहे, त्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची मी विनंती करेल. आणि सर, महेशगावमध्ये सकाळी बोट आली होती, एक 20-25 लोक अडकले होते. तर ती बोट 2 तास त्यांनी पाण्यामध्ये उतरवली नाही. ज्यावेळेस दुसरी टीम आली त्यावेळेस ते गेले. तर प्रशासन कुठे कमी पडतंय का? आणि कमी पडतंयच ऑलरेडी. तर त्यासाठी आपण काय आदेश द्याल प्रशासनाला? निश्चित तुम्हाला सांगतो, रात्रीच माझा कलेक्टर साहेबांशी फोन झालेला आहे. कलेक्टर साहेबांना रात्रीच सांगितलं होतं की अशा ठिकाणी माणसं गुंतलेले आहेत, त्यांची व्यवस्था काढण्याची करावी. तर त्यांनीच सकाळी तुम्हाला सांगतो त्या बोटी वगैरे पाठवलेल्या होत्या. आणि काय कारणास्तव एक बोट ह्याच्यावरून येणार होती इंदापूरवरून, परंतु ते त्या नदीवर नेली म्हणून मला ऐकायला मिळालं. त्यामुळं जास्तीत जास्त आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी जे काय प्रयत्न करता येतील ते मी निश्चित करेल. आणखी एक, म्हैसगाव किंवा जो परिसर आहे सीना नदीकाठचा, तर त्यांचं ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की कोळेगाव जे धरण आहे त्या धरणातून आता पाणी जास्त झालं म्हणून सीना नदीमध्ये सोडलं, त्याच्यामुळे हे पूर आले आणि लोकांचं करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तर लोकांचं, नागरिकांचं, शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की उन्हाळ्यामध्ये किमान एक आवर्तन कोळेगाव धरणातून मिळालं पाहिजे. त्यासाठी निश्चित आपण तसा प्रयत्न करू. आता कोळेगावचं धरण काही ठिकाणी पाणी खाली येतच, कोळेगावचं नाही म्हणलं तरी बंधारे आहेत ते भरून घेतले जातात कोळेगावच्या माध्यमातून. परंतु अशा आपत्तीजनक परिस्थितीमध्ये कोळेगाव मधलं पाणी दुसरीकडे सोडता येणार नाही, ते ह्याच मार्गे येणार आहे. त्याच्याबद्दल तर काही कुणाचं दुमत असायचं कारण नाही, कारण ते पाणी खाली आल्याशिवाय कुठं दुसरीकडे जाऊ शकत नाही. उन्हाळ्यामध्ये एक आवर्तन मिळण्याची मागणी आहे जनतेची. आपण त्याच्यासाठी प्रयत्न सगळे मिळून करूया.